अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला। या यात्रेची विशेष आकर्षण ठरली ती म्हणजे एक अनोखी आणि भावनिक घटना। श्री क्षेत्र विनेश्वर आणि कालभैरव देवस्थान म्हणून पवित्र ज्योत आणण्यात आली। ही ज्योत आळसंद गावात दाखल होताच फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि ढोल ताशांच्या गजरात तिचे भव्य स्वागत करण्यात आले। मात्र या यात्रेदरम्यान एक विलक्षण घटना समोर आली। खंडोबाचा सेवक म्हणून ओळखला जाणारा एक पाळीव कुत्रा ज्योत घेऊन येणाऱ्या गाडीच्या मागे तब्बल 3 किलोमीटर धावत आला। गाडी थांबल्यानंतरही त्या गाडीत त्याने घेतले, परंतु तो सतत भुंकत असल्याने त्याला गाडी सोडण्यात आली। तरीही हा कुत्रा मागे न हटता ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांच्या सोबत चालत राहिला। विशेष म्हणजे हा कुत्रा तब्बल 40 किलोमीटरचा प्रवास करत ज्योतीसोबत आळसंद गावात पोहोचला। या घटनेमुळे आळसंद गावात एकच चर्चा रंगली। खंडोबाच्या सेवकाची निष्ठा पाहून भाविकही भावुक झाले। यावेळी ज्योत घेऊन येणारे कुंडलिक शिरतोडे यांनी काय सांगितले ते ऐकूया। अशा प्रकारची निष्ठा आणि श्रद्धा पाहायला क्वचितच मिळते। आळसंदमधील ही घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे। यावेळेस आळसंद गावचे सरपंच श्री अभिनंदन जाधव, उपसरपंच सत्यवान शिरतोडे, माजी उपसरपंच पोपट बारबट्टे, माजी उपसरपंच संदीप जाधव, माजी उपसरपंच अविनाश नाना कारंडे, भरतप्पा जाधव, श्रीरंग शिरतोडे, रमेश शिरतोडे, सलीमुल्ला, दस्तगीर शिकलगार, समस्त आळसंद ग्रामस्थ व शिरतोडे समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता।